ज्या लोकांना ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा हार्ट प्रॉब्लेम्स आहेत किंवा थायरॉईड, PCOD यासारखे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना बरेचदा डॉक्टर असं सांगतात की मीठ कमी करा जेवणातलं. परंतु नक्की मीठ कशातनं जास्त प्रमाणात जातं हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. आणि नुसतं मीठ असंच नाही, तर सोडियम ज्या गोष्टींमध्ये वापरलेलं आहे, सोडियम बेस्ड गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपल्याला कमी करायच्या असतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्याच्यात हिडन सोर्सेस ऑफ मीठ किंवा सोडियम आहेत. पहिली गोष्ट आहे लोणची, पापड, खारवलेले पदार्थ. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बेकरीचे पदार्थ, ज्याच्यामध्ये मीठ तर असतंच, पण त्याबरोबरनी सोडा वापरलेला असतो, ज्यामध्ये खूप जास्त सोडियम पोटात जातं. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रेडी टू ईट गोष्टी, ज्यामध्ये नूडल्स असतील, सूप्स असतील, ज्यामध्ये पुन्हा एकदा सोडियम बेस्ड प्रिझर्वेटिव्ज वापरले जातात. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे चिप्स, नमकीन, ज्याच्यामध्ये आपण चवीवरनंच सांगू शकतो खूप मीठ असतं. आणि पाचवी गोष्ट आहे ज्याचा बरेचदा आपण विचार केलेला नसतो, ते म्हणजे जॅम, जेलीज, केचप्स, स्प्रेड्स. या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा सोडियम बेस्ड प्रिझर्वेटिव्ज मोठ्या प्रमाणात असतात, मीठसुद्धा काही प्रमाणात असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अवॉइड करू शकलो तर आपण नॉर्मल जेवणात व्यवस्थित मीठ खाऊनसुद्धा आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. याविषयीचा वेगळा इलॅबोरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच आणि तोसुद्धा तुम्ही बघा. परंतु हे सोर्सेस पुढच्या वेळी खाताना नक्की लक्षात ठेवा.